होताना बाम याला 3 धावा पहिल्या बॉल वरती आलेत। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तलेगावाला बिलॉंग करणारा निलेश युजरे डावकुऱ्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय निलेश युजरे आणि त्याचबरोबर किरण मालोरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। बांधारी गावाला बिलॉंग करणारा किरण मालोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। आघाडीची जोडी षटक क्रमांक पहिला किलोरे गावचा सुपरस्टार सुशील डाकवार मैदानाच्या आतमध्ये। परवा ते पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये स्पर्धेमध्ये खेळत असताना मेडल षटक हे सुशील यांच्या नावावरती राहिलं होतं आणि आज मानगाव नगरीमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते। लोणेरे विभागामध्ये अंबरलेच्या मैदानावरती मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील। षटकातील पुढचा बॉल काही वेळा बाजूला चांगल्या टप्पावरती बॉल त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात। रुपेश कदम त्यांच्या हातामध्ये बॉल विसावा घेतलाय। डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे येताना पाहायला मिळतोय। दुसरी मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। मॅच टेंडरली पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत। एक एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय, एक पाहतोय डीप मिड विकेटला खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत। पुढचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय हलक्या त्याने फक्त ग्लान्स केले, ढकलून काढले बॉलला पॉइंट कव्हरच्या दिशेने आणि काही वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते। म्हणजे शांत सुरुवात केली, त्यांना माहिती आहे सुशीलकडे बराचसा अनुभव आहे, तोही मोठमोठ्या स्पर्धेत सातत्याने खेळताना पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट आता कुठेतरी आपण पाहतोय डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवात धीम्या गतीने झाली आहे। 6 षटकांची लढत आहे। 36 बॉल मिळणार आहेत पहिल्या सत्रामध्ये। पुढचा बॉल टप्पाचा बॉल, याही वेळेला बॅटची कडा घेतले, बॉल गली रिजनला ट्रॅव्हल झाला आणि त्याही वेळेला डॉट बॉल, याही वेळेला धाव येत नाहीये। 4 बॉलचा खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळतोय। 4 धावा टप्प्यावरती पाहायला मिळत आहेत। आघाडीची जोडी लेफ्टी राईटी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। बॅटिंग करणारी टीम आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। पुढचा बॉल त्यावेळेला खुलवा टप्पाचा बॉल होता, स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका, सीमारेषेच्या पार जाईल। पंच येत आहेत आमच्याकडे, इशारा कळवत आहेत, इट्स सिक्सर। अगदी सकाळच्या सत्रामध्ये पंच देखील आनंद घेताना पाहायला मिळतात। त्यांचा डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे सिद्धू बाजी आणि फ्रॉम सांगली जिल्ह्यावरून ते दाखल इथे झालेत आणि अगदी मानगाव नगरीमध्ये त्यांच्या पंचांची भूमिकामध्ये पाहायला मिळत आहेत। षटकाराला टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते म्हणजे 10। पुढचा बॉल हो यावेळेला चांगला बॉल, टप्पा थोडासा मागे खेचला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक 1 इथून पुढे आला संपुष्टात। टीमची धावसंख्या ही धावसंख्या पोहोचले म्हणजे 10 या आकड्यावरती। 6 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात सुशीलने। एक षटकार आलाय, 5 षटकांचा खेळ अजून इथून पुढे बाकी असणार आहे। यस, आपण थोडीशी काय करा, टीम मीटिंग घेऊ नका। 3 षटकानंतर आपण छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण घेणार आहोत, याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे। आपण बोलूया डीजे ब्रेक कडे, घेऊया छोटासा डीजे ब्रेक। पर्व ग्रामीण खेळाडू सर्व मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतोय ते म्हणजे 70,000 रुपये व आकर्षित करणारा एक चषक आपण पाहतोय, तेही कोणाच्या नावावरती जाईल आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आपण पाहणार ते म्हणजे मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बाईक ही कोणाच्या नावावरती जाणार तेही आपल्याला पाहायचं आहे। मैदानाच्या आतमध्ये जिथे षटक क्रमांक पहिला संपुष्टात टीमची धावसंख्या पोहोचते म्हणजे 10 या आकड्यावरती। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज सुमित आवड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील। पहिला बॉल होता, यावेळेला सफल झाले। आजवर बॅटने खेळला
चौकार येताना पाहायला मिळाला. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या दाखवते म्हणजे 14 या आकड्यावरती 14 रन. 14 धावा पहिल्याच बॉल वरती चौकार किसलाय किरण मालोरे, बांधारी गावचा सुपरस्टार. दमदार बॅटिंग त्याची संपूर्ण या मानगाव विभागामध्ये पाहायला मिळते आणि आज मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळण्यासाठी तोही सज्ज झालाय. पुढचा बॉल हा ट्रॅकर यावेळेला पॉइंट कव्हरच्या दिशेने, ज्या दिशेने बॉलला त्या दिशेने बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं होतं, परंतु आउटफील्ड तिथे थोडीशी स्लो पाहायला मिळते. बॉल तिथे अडला गेला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय 2 धावा तिकडे धावून काढताना पाहायला मिळाल्या. टीमच्या खात्यामध्ये 2 धावानंतर टीमची धावसंख्या ही धावामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक तलेगावला बिलॉंग करणारा खेळाडू, एक बांधारी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय रिपोली गावाला बिलॉंग करणारा सुमित आवत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 16. षटक क्रमांक 2 मधील हा 3रा बॉल राईट मुहूर्त विकेटने आपण पाहतोय. हो यावेळेला ओव्हर पिच होता, आक्रमण केलंय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. इट्स मॅक्सिमम 6. पकडली गेली आणि इथून पुढे किरण मालोरेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिला धक्का बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव या संघाला पहिला धक्का. आतमध्ये पाहायला मिळतात 3रा क्रमांकावरती किरण यांची जागा सांभाळण्यासाठी आता येताना पाहायला मिळाली. पहेलगावचा आहे खेळाडू आपण पाहतोय तन्मय अंधेरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी ते फेस करतील. हा ट्रॅकर पहिल्या बॉल वरती चपराक चालवली आहे, आता बॅटनं खेचून दिलाय स्कोरली बाउंड्री लाईनच्या बाहेर. तन्मयच्या पहिल्या बॉल वरती हा पहिला वार षटकार. धावसंख्या आता पकोते पायामध्ये जाऊन पोहोचले ती म्हणजे 28 आकड्यावरती. तन्मय मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला बॉल अगदी आखूट टप्प्यावरती त्यांनी पाहिला आणि बॅट वेगानं फिरवली. हो यावेळी पाहतोय टप्पा थोडा पुढे घेतला होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले. षटक क्रमांक 2 पाहतोय इथून पुढे आले संपुष्टात. एंड ऑफ द सेकंड ओव्हर म्हणजे 12 बॉल इथून पुढे समाप्त झाले. टीमची धावसंख्या ही पकोते पायामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 आकड्यावरती. 14च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण करताना पाहायला म्हणजे बॅटिंग करणारा संघ आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव. किरण यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागलं. विकेट त्यांची जाताना पाहायला मिळाली. त्यानंतर तन्मय आले. तन्मयने पहिल्या बॉलवरती षटकार लागवलाय. चला टीम मिटिंग नको, आपण ड्रिंक्स बघ घेणार आहोत 3 षटकांनंतर. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण टीम मिटिंग घेऊ नका. 3 षटकाच्या अखेरीस टीम मिटिंग आपल्यासाठी घेतली जाईल आणि ड्रिंक्स पेक देखील आपल्याला दिला जाईल, याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे.
काल पहिला दिवस होता, थोडस उशीर झालं होतं, त्यामुळे काही सामने 6 षटकांचे, काही सामने 4 षटकांचे पाहायला मिळाले. परंतु आज संपूर्ण दिवस फ्रेश आहे आणि येणारे सर्व मॅचेस हे 6 षटकांचे कसे असतील हे तुम्हालाच ते मिळणार आहेत संधी. त्यामुळे तुम्ही थोडीशी घाई करा आणि थोडीशी षटकं अगदी कमी वेळेमध्ये हाताळण्याचा प्रयत्न करा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. मनोज शेळके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी ते इथून पुढे दाखल झालेत. पहिला बॉल अगदी आखूड टप्प्यावरती होता. त्याही वेळेला इतका फायदा उचलता आला नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. पैकी थोडीशी खराब झाली. त्याही नंतर एक धाव घेते. दुहेरीचा प्रयत्न तिथून वेगळा राहिलाय. 2 धावा तिथल्या इथे आपण पाहतोय. धावून काढताना इथे पहा मिळाला 2 धावा आल्या टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या धपकवती पाहामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मनोज शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवघर गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालेत. निलेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. आघाडीला आले होते. एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. पुढचा बॉल ओव्हर पिच होता. बॉल तिथे फटका फसलाय. खेळाडू होते वेगानं. वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिथपर्यंत नाही पोहोचू शकले आणि याही वेळेला थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळतीये. 60 अधिक घेतलं नव्हतं त्या कारणाने आपण पाहतोय बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले आणि याही वेळेला दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा इथून पुढे धावून काढताना पाहायला मिळाल्या. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा नंतर टीमची धावसंख्या ही धपकवती पाहायला मिळते ती म्हणजे 32 या आकड्यावरती. 32 धावा धपकवते आहेत. निलेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अजूनही आपण पाहतोय. किरण मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे तन्मय आहेत. निलेश उजरे आहेत. पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. टीमची धावसंख्या धपकवते पाहायला ती म्हणजे 32. पुढचा बॉल काही वेळेला तितकासा फायदा उचलता आला नाहीये तरी सुद्धा बॉल पाठीमागच्या दिशेने वेगाने चालले. अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. पंचांचा इशारा. ये 4 चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आपण ऐकलं आणि त्याच पंच सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. अगदी मनमुक्त आनंद घेताना मॅचचा आणि या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात. चौकाराला टीमची धावसंख्या धपकवती पाहायला जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 धावा धपकवरती आहेत. 3रं षटक प्रगतीपदावरती वाहतोय. टायमिंग तितकंच प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा आपण पाहिला बॉल लॉंग स्टॉपला बिलॉंग झाला आणि काही वेळेला 4 धावा आल्या. पुढचा बॉल काही वेळेला कुलवट टप्प्याचा बॉल उलटा आक्रमक गेले. प्रॉपर टायमिंग पाठवून दिलाय. डीप बिलकुल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. अगदी चांगला परिसर आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट आणि पंच कदाचित पीटीचे शिक्षक असावे मागच्या काही हंगामामध्ये. ज्या पद्धतीने त्यांनी कवायत आपल्याला करताना पाहायला मिळाली त्यांचं देखील खूप सारं कौतुक असणार आहे. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये जिथे अद्यापर्यंत बॉल सक्सेस झाला तो म्हणजे पंचांचा बोट आपण पाहतोय आकाशाकडे. OUT बॅटर आउट होताना पाहायला मिळतोय. दुसरा धक्का क्रमांक 2 इथून पुढे निलेश उजरे मैदानाच्या बाहेर.
मैदानाच्या आतमध्ये होते, त्यांच्या बॅट मधून 2 षटकार चौकार आला होता आणि त्यांना इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आले. नावे गावाला बिलॉंग करणारा सुपरस्टार भावेश पाष्टे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येस पहा, प्रेक्षक वर्गांना विनंती असणार आहे, आपण बॅनरच्या अगदी पुढे बसायला त्यांना विनंती असणार आहे, पण ती ऑरेंज पट्टी आहे त्याच्यात थोडेसे मागे बसा विनंती असणार आहे. सर्व खेळाडूंचे बॅनर, संघमालकांचे बॅनर हे हायलाइट होणं फार गरजेचं आहे. तर विनंती असणार आहे, आपण थोडंसं मागे बसायचं आहे. हे जे मागे प्रेक्षक बसलेत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण थोडीशी विनंती असणार आहे. आयोजन कमिटीची सूचना, बॅनरच्या आपण थोडे मागे बसा, ऑरेंज पट्टीच्या थोडेसे मागे बसा ही विनंती आज तुमच्यापर्यंत असणार आहे. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये भावेश पाष्टे संघाचे कर्णधार. स्लोवर पद्धतीचा बॉल का मिळाला, काही वेळेला स्विच केलाय खेळाडू, वेगाने धावतोय परंतु बॉल सीमारेषेच्या पार दन 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 करत चौकार. संख्या पायामध्ये जाऊन पोहोचले वेगाने, ती म्हणजे 47 आकड्यावरती 47 47 धावा. आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर गेले ते म्हणजे निलेश हुजरे आणि किरण मालोरे, परंतु मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय तन्मय अंधरे आणि भावेश पाष्टे मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटक झाल्यानंतर छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण घेणार आहोत, जिथे पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण रेडी ठेवायचं आणि लगेचच घेऊन यायचं आहे. 1-2 मिनिटाचा छोटासा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅचला इथून पुढे सुरुवात करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा. एक दमदार दर्जेदार स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पर्व पहिलं, दिवस क्रमांक 2. हे आपण ऐकूयात टी ओंकार यांना. आपण पाहतोय जे नव्याने प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेले असतील. आकृती 11 रेपोली म्हणजेच राकेशजी आव्हाड साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव, मनोजजी कासरकर, शरदजी कासरकर आणि गणेशजी शिर्के यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे 2 मोठे संघ आहेत, 2 मोठे आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात या मानगाव विभागामध्ये, ज्यांच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. एकानं मानगाव प्रीमियर लीग झाली होती, त्या स्पर्धेमध्ये चांगली दमदार खेळ गेली होती, गाजवली होती स्पर्धा आणि त्याच्या बॅटमधून एक अर्धशतकीय खेळी सुद्धा आली होती. तो भावेश पाष्टे संघाचे कर्णधार आपण पाहतोय आणि एक कर्णधार सुशील ठाकवर, जो आपल्याला सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर खेळतो पाहायला मिळतो. गोवामध्ये जी प्रसिद्ध लीग होते काही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सुशील यांना खेळताना. त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील उस्मान पटेलची घेतलेली विकेट हा चर्चेचा विषय राहिला होता सुशील यांच्यासाठी. ते सुशील मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळते. पहिला बॉल आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनवाव्या लागतील. मागच्या पहिल्या मॅच मध्ये 77 धावा बनवल्या होत्या, 78 ची गरज होती. ती मॅच अगदी 1 बॉल 3 वरती आली होती. त्यामुळे धावा बनवणं त्या खेळपट्टीवरती आता गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल लोक फुलटा सुद्धा आजचा बॅटने केलेला आक्रमण फटका फसला, तिथे खेळाडू आहेत, कोणतीही चूक करत नाहीये. सरळ बॉल फिल्डरच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का क्रमांक 3. इथून पुढे आपण पाहतोय तन्मय अंधेरे मैदानाच्या बाहेर. चला बॅटर आपण देखील थोडस सज्ज राहायचंय. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण क्रॉस करायचं एकमेकांना जेव्हा विकेट जाईल याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. 3 धक्के मैदानाच्या बाहेर गेलेत. बॅटिंग करणारे संघ आपण पाहतो ते म्हणजे आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव. त्या संघाला 3रा धक्का लागला तन्मयच्या स्वरूपामध्ये.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत राहुल शिर्के मैदानाच्या आतमध्ये येताना पहा मिळतात। इथून पुढे संघाचे कॅप्टन तेही खेळपट्टीवरती आहेत। आता कशा पद्धतीने डावाला अगर देतील तेही आपल्याला पाहावं लागणार आहे। टीमची धावसंख्या 47 तर 3 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, यावेळेला पाठीमागच्या दिशेने कॅच होतं, टायमिंग प्रॉपर होत नाहीये, खेळाडू येतोय, कॅच ड्रॉप झाली आहे तिथे। अक्षय ढेपे तिथे होते आणि अगदी सोपा चेर होता, बराचसा त्यांच्याकडे वेळ होता, बॉल बराच काळ हवेमध्ये गेला होता, असं वाटलं होतं कॅच तिथे कंप्लीट केली जाईल, परंतु त्याच वेळेला बॉल पर्यंत ते नाही पोहोचू शकले आणि तिथून पुढे कॅच ती ड्रॉप झाली आहे। जीवनदान मिळाले राहुलला, पहिल्याच बॉल वरती सिंगल आली आहे। टीमची धावसंख्या पाहतोय पाहतो मिळते ती म्हणजे 48 48 3 सध्याची परिस्थिती। षटक क्रमांक 4 चालू आहे आणि हा 4था बॉल राईट पूर्ण विकेटने आपण पाहतोय। उलटपाचा बॉल मिनी अलिस्टर लाईन करायचा होता, अलॉंग द रॅपिड बॉल ट्रॅपिड झालाय, एक धाव तिथे आपल्याला धावून करताना मिळते। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आहे, सुरुवात चांगली झाली होती। निलेश शिवजरे आणि त्याचबरोबर किरण मालोरे यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, त्यानंतर सन्मनच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता, परंतु तिथून पुढे आता इथे धावा आपल्याला थांबताना पाहायला मिळतात। 49 धावा धावावरती थांबतात। पुढचा बॉल काही वेळेला खोलात टाकला होता, काही वेळेला खेळाडू आहे, काही वेळेला कॅच तिथे कंप्लीट केली जाते। आणखीन एक धक्का क्रमांक 14, इथून पुढे राहुल शिर्के मैदानाच्या बाहेर। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये साहिल करकरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात, ते म्हणजे 6व्या क्रमांकावरती नवघर गावाला बिलॉंग करणारे खेळाडू साहिल करकरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत। 4 विकेट इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेलेत आणि सुशीलच्या नावावरती अद्यापर्यंत 2 विकेट या षटकामध्ये आपण पाहतोय। म्हणजे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली, या षटकामध्ये दावा खर्च केला ते फक्त आणि फक्त 2 आणि 2 विकेट आपल्या नावावरती केलेत। अद्यापर्यंत बॉल सक्सेस जातो म्हणजे 5। शेवटचा बॉल आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मधील पुढचा बॉल, काही वेळेला आपण पाहतोय बॉल हवेमध्ये फटका पोहोचलाय। विकेट नंबर 3 सुशील डाकवालच्या नावावरती पाहायला मिळते आणि संघासाठी 5वी विकेट आपल्याला येताना पाहायला मिळते। 5वा धक्का बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव, या संघाला 5वा धक्का। चला टीम मीटिंग घेऊ नका, पण लगेच मॅचला इथून पुढे सुरुवात करायची। जिथे 24 बॉलचा खेळ अद्यापर्यंत संपलाय, 24 बॉल मध्ये धावा बनवल्या ते म्हणजे 49 आकड्यावरती टीमची धावसंख्या ही धावावरती पाहायला मिळते। जवळपास 12.25च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु अजूनही इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी आहे। आणि महत्वाची बाब म्हणजे संघाचे कर्णधार भावेश पास्ते जे 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेत, ते अजूनही आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत, त्यामुळे शेवट त्यांना इथून पुढे गोड करावं लागणार आहे। आणि भावेशकडे बरीच टॅलेंट आहे, बरीच क्षमता आहे, बरीचशी ताकद आहे आणि शॉर्ट सिलेक्शन चांगलं पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने भावेशची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये असते, ऑन ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय रेपोली गावाला बिलॉंग करणारे ओंकार सांबरे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी इथून पुढे सज्ज झालेत। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 7व्या क्रमांकावरती अंकित मैदानाच्या आतमध्ये आलेत।
5व्या षटकाला इथून पुढे होते सुरुवात. टीमची धावसंख्या तपावती माहिती होती म्हणजे 49 आकड्यावरती. पहिला बॉल हा ट्रॅकर वा शॉट चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिले. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. वरती भावेचा हा पहिला वार पाहायला मिळाला. 6 धावांसाठी टीमची धावसंख्या तपावती मध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 55 या आकड्यावरती. 55 धावा पहिल्या बॉल वरती सेट करायला आहे. तिथून पुढे आता ओंकार वरती प्रेशर क्रिएट केलं गेलं आहे. बॅकफुटवर टाकण्याचं काम केलंय भावेशने पहिल्या बॉल वरती, परंतु इथून पुढे कमबॅक करावं लागेल. टीमची धावसंख्या 55 पाहतोय. पुढचा बॉल वेळेला वर पिच होता, काही वेळेला पण बाजू टायमिंग प्रॉपर होत नाहीये. स्कोरले ग्लिझनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव किती दुहेरीचा प्रयत्न वेगानं राहिले आणि त्याच वेळेला दुसरी धाव ही आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ज्या वेळेला षटकार चौकार येतात त्याच वेळेला सिंगल आणि डबल याच्याकडे जास्त लक्ष दिले, त्यामुळे टीमची धावसंख्या दुहेरीने पुढे जाईल. जाऊन पोहोचले म्हणजे 57 त्या आकड्यावरती. 57 धावा. षटक क्रमांक 5 चालू आहे. पुढचा बॉल ओव्हर पिच होता. आक्रमण केलंय. हवाई सफर देणारा आसमानी टोला. इट्स मॅक्सिमम सिक्सर. कौतुक असणार आहे. तर ही विशेष आकर्षण पाहायला मिळते या स्पर्धेच्या वतीनं. षटकाराला टीमची धावसंख्या तपावती माहिती जाऊन पोहोचली ती म्हणजे 63 या आकड्यावरती. 2 षटकार अद्यापर्यंत या षटकामध्ये आले. हो चांगला बॉल पाहायला मिळतोय. ज्या वेळेला 22 थोडीशी मुवमेंट करताना पाहायला मिळाले. ओंकारने अगदी बॉल तो पुलट टाकला आणि त्याच वेळेला 22ने देखील अगदी फटका आपल्याला पाहायला मिळेल सन्मानजनक स्थितीमध्ये घेता.
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वाचताना पाहायला मिळते, त्यामुळे विनंती असणार आहे, चला टीम आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे आणि त्याचबरोबर आघाडीची जोडी आकृती 11 रेपोली यांना देखील विनंती असणे आपण देखील मैदानाच्या आतमध्ये आपले आघाडीचे बॅटर्स आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. स्कोर कार्ड आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे 80. सुशील डाकवाल यांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर सुमित आवाज तिकडे आले, त्याने दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केला. मनुष्य शिर्के आले, त्यांनी 19 धावा खर्च केल्या. मिळाली सुमितच्या नावावरती 1 विकेट, त्यांच्या नावावरती 3 विकेट त्यांनी मिळवल्या त्या षटकामध्ये आणि 2 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर मग ओंकार जांभळे आले, ते थोडेसे महाग ठरले ठरताना पाहायला मिळाले, 3 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि त्यानंतर रोहित डेपे आले, त्यांनी कमबॅक करून दिलं, त्यांनी धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 8 आणि टीमची धावसंख्या इथं पकडते पाहायला मिळाली की म्हणजे 80 या आकड्यावरती, म्हणजे 81 धावांचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित दाखल व्हायचे. आकृती 11 रेपोली मी आपलं लक्ष वेधतो, आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. मॅच आपण इथून पुढे सुरुवात करणार आहोत आणि त्याचबरोबर फिल्डिंग करणारी टीम, चला विनंती असणारे आपण त्वरित आपलं फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व, दिवस क्रमांक 2, मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आणि पाहतोय 81 धावांचा टार्गेट इथून पुढे सेट केला गेलाय. 36 मध्ये बनवायचे त्या म्हणजे 81 बॅटिंग करणारी टीम आकृती 11 रेपोली या टीम्सला स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 70,000 रुपये व आकर्षित करणारा चषक. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 50,000 रुपये व आकर्षित करणारा चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 30,000 रुपये व आकर्षित करणारा चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 10,000 रुपये व आकर्षित करणारा चषक. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षित करणारा चषक आणि 6व्या क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षित करणारा चषक आपण पाहतोय. त्याचबरोबर मालिकावीरसाठी बाईक, उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल त्यासाठी आपण पाहतोय ती म्हणजे स्पोर्ट्स सायकल. त्याचबरोबर विजेता संघ मालक त्यासाठी सोन्याची चेन, गोल्ड चेन आपण पाहतोय आणि लकी ड्रॉ साठी आपण पाहणार होते म्हणजे कूलर आणि त्याचबरोबर गोल्ड रिंग, तेही फार महत्वाचं असणार आहे. अंतिम दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला संपूर्ण पारितोषिक आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, त्यामुळे तो दिवस आणि ते संध्याकाळचं सत्र हे फार महत्वाचं असणार या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून, या खेळाडूंच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर संघ मालक असतील आणि प्रेक्षक वर्ग यांच्या दृष्टिकोनातून देखील फार महत्वाचं असणार आहे, कारण त्यांच्यापैकी कोणा तरी एका दोघांना ते पारितोषिक मिळणार आहे. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. एका साईडला आपण पाहतो ते म्हणजे राहुल तामनकर, निवी गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. दुसऱ्या साईडला आपण पाहतो ते म्हणजे रुपेश कदम, रेपोली गावचे सुपरस्टार आणि त्याचबरोबर बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय गणेश पवार मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा लेग स्प्लेचा येईल. 36 बॉल जिंकण्यासाठी 81 धावसंख्येची गरज. पहिला बॉल, यस पंच आमच्याकडे वळतात, यस इट इज व्हाईट बॉल. टप्पा आपण पाहतोय शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला बॉल बराचसा दूर गेला. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाचा अकाउंट इथे ओपन झालाय. गोलवा टप्पाचा बॉल होता. पहिल्याच बॉल वरती आक्रमकता पाहायला मिळतीये निवी गावचा सुपरस्टार राहुल तामनकरच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या धपकावरती पाहते तुमच्या 7. दमदार सुरुवात झाली आहे. हा बॉल आपण पाहतोय फटका बसला होता. बॅकएंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला 30 यार्ड सर्कल मध्ये. पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु त्याच वेळेला टायमिंग प्रॉपर झालं नाही. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटरी झाली. टीमची धावसंख्या ही धपकावरती पाहायला ती म्हणजे 8 या आकड्यावरती आपण पाहतोय.
दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर दोघांकडे पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करण्याचा अनुभव हा बराचसा आहे। रुपेश कदम आपण पाहिला श्री समर्थ एंटरप्राइजेसच्या संघाकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो, ते म्हणजे ओपनिंग पेअरच्या मध्ये आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतात रुपेश कदम। विराट स्विचिट दिशा देण्याचं काम फक्त केलंय, 30 सर्कलला भेदायचं होतं, पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 1-2 का 4 करत सीमारेषेच्या पार चौकार। मध्ये कैटिश लॉंग ऑन त्याचबरोबर स्कोअर लेगल रिझनला 30 सर्कलच्या बाहेर खेळाडू आहेत। लोबो फुलटॉस होता, याही वेळेला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राव पाहायला मिळतोय, बॉल दन 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 केला सीमारेषेच्या पार चौकार। ती म्हणजे 17 एकडावरती 17 रन। सुरुवात चांगली राहिली आहे, ड्रीम स्टार्ट म्हणावं लागेल ते म्हणजे आकृती 11 रेपोली या टीमच्या वतीनं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण तेच पाहिलं, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन होतं। याही वेळेला आपण पाहतोय तीच रणनीती आता दुसऱ्या अपोजिट टीमने वापरली गेली आहे। षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला पहा बॅट अगदी सुटली हातामधून, धाव तिथे मिळणार नाहीये, बॅट सुटली आहे परंतु षटक क्रमांक पहिला इथून पुढे येईल संपुष्टात। 6 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या आता बघते पाहायला जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 एकडावरती पाठलाग करायचा आहे तो म्हणजे आपण पाहतोय 81 धावसंख्येचा 17 धावा अद्यापर्यंत धाबावरती। 30 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे आणि आपण पाहतोय जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे अजूनपर्यंत 64 धावसंख्येची इथून पुढे गरज असणार आहे। 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे, 30 मध्ये बनवायचे 64। चला विनंती असणार आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये, 3 षटकानंतर आपण टीम मीटिंग घेणार आहोत छोटीशी, त्याची नोंद घ्यायची, ड्रिंक्स बुक तिथे होणार आहे। आपण सर्व खेळाडू मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतो, मधल्या 1-2 षटकामध्ये किंवा मग 5व्या-6व्या षटकामध्ये आपण एकत्र यायचं नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पहिल्या षटकामध्ये अगदी दमदार सुरुवात झाली जिथे 1 षटकार आणि 2 चौकार आले। टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 17 या आकड्यावरती। 30 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे, 30 मध्ये बनवायचे त्या म्हणजे 64। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चला विनंती असणार आपण टीम मीटिंग घेऊ नका। येस पुन्हा एकदा आपण जोडणार आहोत मॅचच्या दिशेने। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय निलेश हुजरे तळेगावचे खेळाडू बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत। समोर रुपेश कदम, ओहो चांगला बॉल पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेताना बा मिळाला, कट झाला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय। मागच्या 2 बॉलवरती बेदावली नाहीये, पहिला बॉल असताना निलेशने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे।
षटकातील पण बाद होते म्हणजे पुढचा बॉल 81 धावांचं करायचं पाठलाग. हा ट्रॅकर होता त्याही वेळेला आडव्या बॅटनं खेळला फटका फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषेच्या पार षटकार. थँक्यू. आपण पुन्हा एकदा जोडणार आहोत मॅचच्या दिशेने. टीमची धावसंख्या 29 होती. त्याही वेळी आपण पाहतो एक सिंगल घ्यायची होती. क्विक सिंगल घेण्याच्या मध्ये आपण पाहतो टीव्ही अंपायरची इथून पुढे घेतली जाईल मदत. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची आपण घेणार आहोत मदत. तिसरे पंच आपल्या समवेत सोडतील अभयची पाटोळे सर, मानफ्रॉम अंबरनाथ. आणि आता योग्य तो डिसिजन आता इथून पुढे येताना बामियल महत्वाचा असणार आहे, कारण का रुपेश कदमची ती विकेट असेल. धावचीच्या स्वरूपामध्ये एक क्विक सिंगल घ्यायचं होतं आणि त्याच वेळेला ती सिंगल कंप्लीट झाले की नाही. यस, बॅटर इथे सेफ आहेत. नॉट आउटचा डिसिजन आपल्याला येताना पाहायला मिळतोय. सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय एक धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही धापकावती पाहायला मिळते म्हणजे 30. याकडे वरती आपण पाहतोय टीमची धावसंख्या अद्यापपर्यंत एक क्विक सिंगल घेतली गेली. रिस्क होती, परंतु रिस्क घेण्यासाठी एक खेळाडू जाणले जातात आणि त्याच वेळेला एक सिंगल आली. तीन धावसंख्या 30 आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला आहे. निलेश वरती 2 हल्ले चढवले गेलेत रुपेशच्या माध्यमातून, ते आता नॉन स्ट्रायकिंगला गेलेत. पुन्हा एकदा डावपुरे हाताचा फलंदाज आपण पाहत होते म्हणजे राहुल तामनकर, नेव्ही गावचे सुपरस्टार. बरेच वर्ष तेही टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. येस, तासभरने आमच्या समवेत जोडले गेलेत समर्थ बेंदुगडे, मानगाव तालुक्यामधील अगदी छोटे संघमालक, यांचं देखील स्वागत. हाफ ट्रॅकर होता, आडवा पाटना खेळला फटका. आपण पाहतोय हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि आता पंचांचा डिसिजन आपल्या पर्यंत येईल. 1 बाउंस सीमारेषेच्या पार चौकार. टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला ती म्हणजे 34 आकड्यावरती 34. 34 धावा धापकावरती आहेत आणि दोघही फलंदाज आपण पाहतोय अगदी आक्रमकता त्यांच्यामध्ये ढासून भरली आहे. विध्वंसक फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता तोही काही वेळी आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव इथून पुढे जोडली जाईल. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पाहायमध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 आकड्यावरती 35. 35 धावा दबाववरती अद्यापर्यंत आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. पुढचा बॉल खोल टप्प्याचा बॉल यावेळेला फटका फसलाय. खेळाडू आहेत तिथे. इथे कोणती आता इथून पुढे चूक करणार नाहीये. किरण तिथे होते, कॅच पकडली गेली आणि इथून पुढे आता धावांची कोंडी आपल्याला इथे फोडताना पाहायला मिळाली. पहिला धक्का आपण पाहतोय ते म्हणजे राहुल तामनकर इथून पुढे मैदानाच्या बाहेर.
टीम मीटिंग घेऊ नका, पण पुन्हा एकदा आपलं लक्ष भेटतोय. आपण त्वरित मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय रुपेश कदम दमदार बॅटिंग करतात. एक चौकार 2 षटकांच्या बॅटमधून आणि खऱ्या अर्थानं आज आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. त्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आणि आता टीमला ते रिटर्न गिफ्ट कशा पद्धतीने देतील आज संपूर्ण दिवसभरामध्ये तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. टीमची धावसंख्या आता बघत म्हणजे 35 या आकड्यावरती 35. 35ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राज सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजून इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 46 धावसंख्येची. बॉलचा खेळ बाकी असणार तो म्हणजे 24 बॉल जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतो आईबाई स्पोर्ट्स नागाव या संघाला इथून पुढे आता विकेट कशा पद्धतीने येतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे. आणि त्याचबरोबर आकृती 11 रेपोली या टीमला आता इथून पुढे एक चांगली पुन्हा एकदा पार्टनरशिप ही करावी लागणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती संघाची कर्णधार भावेश पास्ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असेल कारण समोर आहेत रुपेश कदम. येस मॅचला आपण करूयात सुरुवात जिथे 24 बॉल 46 धावसंख्येची गरज. पहिला बॉल असं आपण पाहतोय. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल. रनवे मध्ये थोडासा बिघाड होताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये रुपेश कदम आणि त्याचबरोबर राज सुर्वे एक खेळपट्टीवरती जोडी पाहायला मिळते. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल करायचे दोघही खेळाडू बीट होताना पाहायला मिळते आहेत. विकेट किपर त्यानंतर मग शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू तेही बीट झालेत परंतु जास्तीचं नुकसान होत नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळते. एक धाव आली आहे टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या इथं पकवते पाहायला मिळते म्हणजे 36 आकड्यावरती 36. इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 45 धावसंख्येची. बॉलचा खेळ बाकी येतो म्हणजे 23 बॉल 85 ची गरज. जवळपास 11.50च्या सरासरीनं बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये. प्रति षटका मागे समोर राज सुर्वे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल खराब पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केलाय. येस इट इज नो बॉल आणि त्याच्यावरती सिक्सर. भविष्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल बीमर बॉल पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला राज सुर्वेने फक्त दिशा दिली आहे. बॉलला अगदी आपल्याला पाहायला मिळाला डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलं. 7 धावा इथून पुढे धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची धावसंख्या आता बघते पाहायला जाऊन पोहोचली म्हणजे 43 आकड्यावरती 43. अजून इथून पुढे 38 धावसंख्येची गरज असणार आहे. खराब पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच वेळेला सीमारेषेच्या बाहेर गेला. राज सुर्वे अगदी पहिला बॉल फेस करत होते आणि पहिला बॉल त्यांना खराब पद्धतीचा पाहायला मिळाला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. इथून पुढे येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. फायदा उचलावा लागेल. इथून पुढे भावेश कमबॅक करतील का तेही पाहावं लागणार. पुढचा बॉल हा ट्रॅकर याही वेळेला स्विच हिट केलाय. स्वीट साऊंड देणारा बॅक टू बॅकचा बिग हिट. याही वेळेला 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. सेवन 47 धावा दाबावरती आहेत. थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समोर राज सुर्वे आहेत आणि त्यांना अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागणार आहे. नियंत्रणीमध्ये स्कोर ठेवावं लागणार आहे परंतु तसं काहीच घडत नाहीये. मागच्यात पाहायला गेलं तर 1 बॉल मध्ये भावेशने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 11. टीमची धावसंख्या 47 आकड्यावरती 47.
चला विनंती असणारे आपण त्वरित मॅच सुरू करून घ्यायची आहे. टीमची धावसंख्या 47 आपण पाहतोय. अजूनही गरज असणार ती म्हणजे जिंकण्यासाठी आपण पाहतोय. चौतीस धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. समोर राज सुर्वे. काही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचं होतं, परंतु त्यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये काय घडते तेही पाहावं लागणार आहे. पंच आता एकत्रित येतील आणि त्याचबरोबर चर्चा करतील आणि योग्य तो डिसिजन आता आमच्यापर्यंत पोहोचवला जातील. बालेगावचा हा खेळाडू राज आपण पाहतोय आणि यस तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिथे अभयजी पाटोळे सर आमच्या समोर जोडले गेलेत. तिथे आता चेक केलं जाईल बॉल अगदी असताना लागलाय की नाही तेही आपल्याला पाहावं लागणार आहे आणि त्यानंतर मग डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. महत्वाचं असणार कारण का राजच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. टीमची धावसंख्या 47 सगळ्यावरती 47 47 धावा 47 एक सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. चला डिसिजन येईल तोपर्यंत आपण फिल्डिंग टीम करणारी आपण आपापल्या क्षेत्ररक्षणाच्या जागी जायचंय याची देखील आपण नोंद घ्या. टीम आई वालजाई स्पोर्ट्स नागाव. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाते. संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा देखील आता टीव्ही अंपायरकडे असतील. मैदानामध्ये दोन मोठ्या टीम मधील मॅच चालू आहे. एका संघाचे कर्णधार आपण भावेश पाष्टे पाहतोय, एका संघाचे कर्णधार आपण पाहतोय ते म्हणजे सुशील डाकवाळ. एक आकृती 11 रेपोली आणि त्याचबरोबर आई वालजाई स्पोर्ट्स नागाव या दोन संघामध्ये चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डिसिजन पेंडिंग. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे राजिवली संघ चांगल्या दर्जाची कामगिरी केली. तो संघ पहिली मॅच विजेता होताना पाहायला मिळाले. त्यामुळे तिसरी मॅच खेळण्यासाठी तेही इथून पुढे सज्ज होतील. महत्वाचा डिसिजन आहे. थोडासा वेळ खर्च होतोय परंतु योग्य तोच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT पॅटर्न आउट होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 5 ते म्हणजे दुसरा इथून पुढे मैदानाच्या बाहेर. पाहायला मिळाले. त्याचबरोबर राहुल कामनकर तेही मैदानाच्या बाहेर गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात ते म्हणजे संघाचे कर्णधार सुशील डाकवाल मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजी करत असताना त्याने षटकामध्ये 3 विकेट आपल्या नावावरती केल्या आणि आता बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती येताना पाहायला मिळतात. बाउंड ट्रॅक वरती अपोजिट संघाचे कर्णधार भावेश पाष्टे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही इथून पुढे जिंकण्यासाठी गरज आहे म्हणजे 34 धावसंख्येची बॉल सगळा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे आपण पाहतोय 21 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज इथून पुढे बाकी असणार आहे. 21 बॉल 34 ची गरज आहे परंतु 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटर रंगतीये. लोवर फुलटॉस ट्रॅव्हल आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. त्याही वेळेला मिस फील्ड पाहायला मिळतीये. बॉल दन 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 करत सीमारेषेच्या पार चौकार.
टीमचे खेळाडू जर बोलत असतील हे काय केलं आणि पंच देखील आमचे इशारा करून देत होते की हे काय केलं. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय. पुढचा बॉल. हो या वेळेबद्दल हलक्या त्याने फक्त ढकलल्या फ्लिक केल्या बॉलला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पकवते पायामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 52 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती आहे. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. पाठलाग करायचा आहे तो म्हणजे आपण पाहतोय 81 धावसंख्येचा आणि टीमची धावसंख्या इथं पकवते पाहायला मिळते ती म्हणजे 52 या आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या इथं पकवते पाहायला मिळते. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रुपेश कदम स्ट्रायकिंग इथं पाहायला मिळतील. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. कोलट टप्प्याचा बॉल याही वेळेला फक्त हलक्याने ढकलले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये तर पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय इथून पुढे येईल संपुष्टात. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या ही तपक होते पायामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 53 या आकड्यावरती. अजून इथून पुढे जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 81 धावांचा करायचा होता पाठलाग. 28 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. बॉल सगळे बाकी असणार तो म्हणजे 18 बॉल जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज. येस चला टीम मीटिंग कोणतीही घेऊ नका. पण विनंती असणार आहे आपण मागे जो वेळ आपण खर्च केलाय तो आता इथून पुढे भरून काढायचा आहे आणि बराचसा वेळ आपण What a timing, what a shot of the afternoon, sixer. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार आलाय. काही वेळा सेकंड इन रो हवाई सफर सिक्सर. षटकार. आकड्यावरती 16 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी असणारे इथून पुढे फक्त 16 बॉल मध्ये धाव पाहिजे फक्त 16. परंतु बॅटिंग राहिली आहे. आज वाढदिवस देखील आणि संघाला गिफ्ट देखील तो रिटर्नच्या सोबतमध्ये देताना पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत 4 षटकार रुपेशच्या बॅट मधून आलेत. वैयक्तिक बंबाद होते म्हणजे 30 धावसंख्येवरती खेळतोय रुपेश कदम. याही वेळेला थर्ड इन रो षटकारांची हॅट्रिक रुपेश कदमच्या बॅट मधून. दमदार स्ट्रोक. षटकार. येस आपण पाहतोय बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये फायर होतात आणि त्याचबरोबर आमचे पंच ते देखील अगदी फायर डान्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करता पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीची कामगिरी पंचांची देखील पाहायला मिळते. 38 धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक रुपेश कदम.
आपण पाहतोय जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. आही खरा बॉल पहा मिळाला, परंतु त्यावेळेला तितकासा फायदा उचलता आला नाहीये. परंतु हरकत नाहीये, ज्या कामासाठी पाठवलं होतं आघाडीची जोडी आणि त्याच वेळेला आपण पाहायला गेलं तर 5 षटकार, त्याच्या बॅट मधून 1 चौकार येताना पहा मिळाला. वैयक्तिक 38 धावसंख्येवरती पाहतोय. काही वेळेला आपण पाहतोय लोटप्पाचा बॉल होता, समोरच्या दिशेने फक्त ढकलून काढले. काही वेळेला आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पहा मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळी केली आहे रुपेश कदमने. पॉवर प्ले साठी चांगला जातो, परंतु त्याच्यानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर दमदार कामगिरी राहिली आहे. टीमची धावसंख्या बघतो पाहते म्हणजे 72 या आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. रुपेश वैयक्तिक 39 धावसंख्येवरती खेळत आहेत. आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 14 इथून पुढे येईल संपुष्टात. 12 बॉल सकल बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 9 धावसंख्येची गरज आणि रुपेश कदमला 50 साठी पाहिजे ते म्हणजे 11 धावा. जिंकण्यासाठी 9 ची गरज आहे. 4 षटकार संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 72. 9 ची गरज या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि त्याचबरोबर चौथ्या षटकामध्ये 19 धावा. म्हणजे धावांचा वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळाला. अरे बॅटिंग चांगली राहिली आहे. दमदार स्ट्रोक येताना पाहायला मिळाली. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. त्याही पलीकडे पण पाहतोय 12 मध्ये 9 ची गरज आहे. इथून पुढे एखादी विकेट, इथून पुढे 2 ते 3 डॉट बॉल आले तर मॅच मध्ये काही घडू शकतं. अशा बऱ्याचशा मॅचेस आपल्याला घडताना पाहायला मिळालेत. त्यामुळे याही मॅच मध्ये काही घडू शकतं. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथून पुढे करावे लागणार आहेत. माइंडसेट पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत, जिथे 11 मध्ये 9 ची गरज आहे. परंतु रुपेश कदम मैदानाच्या बाहेर जरूर गेले, परंतु वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर 39 धावसंख्येची खेळी करून ते मैदानाच्या बाहेर गेलेत. 11 मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते म्हणजे गरज असणार आहे 9 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती ओमकार जामरे. ओहो, चांगला बॉल वरती आपला पाहायला टप्प्यावरती बॉल आणि तोही डॉट बॉल. म्हणजे मागच्या 2 बॉल वरती एकही धाव आली नाहीये आणि 1 विकेट मैदानाच्या बाहेर गेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे, इथे वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि त्याच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 10 मध्ये 9 ची गरज आहे. अजूनही मॅच इथून पुढे संपली नाहीये. एखादी विकेट, एखादा पुन्हा एकदा डॉट बॉल, काही घडू शकतं. याही वेळेला आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल, खोलवर टप्प्यावरती आणि तोही डॉट बॉल. 3रा डॉट बॉल आपण पाहतोय, त्यामध्ये 1 विकेट. किरणने गोलंदाजी चांगली टप्प्यावरती केली आहे. बॅटिंग सुरुवात चांगली करून दिली होती, आता जबाबदारी गोलंदाजीवरती आली आहे. असं पहिलू खेळाडू आहे, बांदेरी गावचा हा सुपरस्टार आहे आणि अगदी पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. आता 9 मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 9 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. पुढचा बॉल, काही वेळेला गोलटप्पाचा बॉल पाहायला हवाई सफर करत असताना वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 2 खेळाडू वेगाने धावत आहेत, परंतु बॉल उडवण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला होता पाहायला मिळतोय. आणि काही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अगदी आपण धावून काढताना पाहायला मिळतात की काय, परंतु 3ऱ्या पंचांची मागणी इथे आता किती जाणार. हा बॉल चौकार आहे की नाही, बॉल अडवला गेलाय की नाही, ते आता इथून पुढे तपासलं जाईल. कारण का अगदी क्रुशियल मुवमेंट वरती ही मॅच आहे
आणि अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो खेळाडू होता. त्या कारणाने पंच आमच्याकडे वळतात आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी तिथे केली जाते. अभयजी पाटोळे सर आहेत, पुन्हा एकदा ते बिझी राहतील आणि योग्य तो डिसिजन आता इथून पुढे तुमच्या समोर इथे दिला जाईल. टीमची धाव संख्या दपकवती पाहायला मिळते. डिसिजन अजून एक पेंडिंग आहे, तोही आपल्याला पाहावं लागणार आहे. काय असणार आहे तेही अगदी मॅच आपण पाहतोय क्रुशियल मुवमेंट वरती येऊन थांबली आहे. हे 6 चौकार असणार आहे, याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. पंचांचं कौतुक करावं लागणार ज्या पद्धतीने त्यांनी तो तिसऱ्या पंचाची मागणी घेतली गेली आहे. कारण का क्रुशियल मुवमेंट होता आणि त्याच वेळेला अगदी बराचसा दूर होता, तिथून काही स्पष्ट दिसत नव्हते. परंतु आपल्याकडे 24 लाईव्ह इव्हेंट्स आहेत जिथे चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते. कॅमेरामनचं कौतुक करावं लागणार, अगदी व्यवस्थित बॉलला फॉलो करतायत आणि योग्य तो डिसिजन आता इथून पुढे पोहोचला जात आहे. टीमची धावसंख्या 76. इथून पुढे जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज असणार आहे. पुढचा बॉल ओहो, याही वेळा आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अधिकतम उसळी घेणारा बॉल. मागचा बॉल अडवला असता तर काहीतरी चित्र विचित्र दिसलं असतं, परंतु याही वेळेला किरण यांचा चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ अद्यापर्यंत झालाय. 7 मध्ये गरज असणार ती म्हणजे 5 धावसंख्येची. समोर आहेत ओंकार जांभरे रेपोली गावचे खेळाडू आणि त्याचबरोबर सुशील डाकवळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल लो व फुल टॉस होता आणि आपण पाहतोय आक्रमण केलंय. खेळाडू होता तिथे, परंतु काही वेळेला आपण पाहतोय विजयी षटकार येताना पाहायला मिळतो आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ आकृती 11 रेपोली हा संघ या मॅच मध्ये विजयी होताना पाहायला मिळतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना पुढच्या मॅच साठी आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा.